दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी आता प्रचारामध्ये चांगलीच आघाडी घेतली आहे। मतदारसंघातील गावांमध्ये भेटी देऊन ते अक्षरशः मतदारसंघ पिंजून काढतायत। प्रचाराच्या निमित्तानं समाजामधील अनेक घटकांनी त्यांना पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारामध्ये सक्रियतेने सहभागी होण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय। आज कर्जत तालुक्यामधील सिद्धटेक, दुर्गाव, राशीन, कर्जत या ठिकाणी सभा, बैठका तर ठिकठिकाणी रॅलीही काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिलाय। यावेळी पालकमंत्री राम शिंदे, महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे, भाजपा शिवसेनेचे पदाधिकारी यांचीही भाषणं झाली। तरी माझ्या खर्चात पडणारी, तुम्ही तिथं फटाकडे वाजवले तरी माझ्या खर्चात पडणारी, डीजे वाजवले तरी माझ्या खर्चात पडणारी, आणि म्हणून हे सगळे शॉल, नारळ, फेटे, डीजे आणि फटाकडे हे सगळे सांभाळून ठेवा। ते 23 मेला आपण सगळे बाहेर काढू। या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार म्हणजे या नगर जिल्ह्याचा किंबहुना या मतदारसंघाचं नाव या देश पातळीवर कसं पोहोचवलं जाईल याची जबाबदारी खासदाराकडे असते। आणि म्हणून खासदारकीच्या उमेदवाराला भाषणांमध्ये काय मुद्दे असले पाहिजे, किंबहुना देश पातळीवर सगळ्यात मोठ्या उच्च सदनामध्ये गेल्यानंतर तो लोकांची काय समस्या सोडवणार आहे हे लोकसभेच्या उमेदवाराकडून अपेक्षित असतं। पण आमचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे समोरचे उमेदवार त्या ठिकाणी भाषणामध्ये जे बोलतात ते मी फक्त एका मिनिटात सांगतो। त्यांनी माझ्यावर आरोप केला की हे यांच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला 20 रुपये पार्किंगसाठी घेतात। आता मी 20 रुपये घेण्याचा आणि लोकसभेचा काय संबंध मला कळालं नाही। म्हणजे आता हे लोकसभेमध्ये हेच भाषण करणार की ज्याला मी पाडून आलो तो 20 रुपये पार्किंगसाठी घेत होता म्हणून मला निवडून दिलं। दुर्दैव असं आहे की समोरच्या उमेदवाराला उमजायलाच तयार नाही की तो नगरपालिकेला उभा आहे की लोकसभेला उभा आहे, कारण की प्रदीर्घ काळ त्या व्यक्तीचा नगरपालिकेमध्येच गेलेला आहे आणि म्हणून त्याला वाटतं नगरपालिकेची इलेक्शनचेच भाषण चालू आहे। त्या ठिकाणी जो आरोप होतो की मी घरचा आहे आणि हे बाहेरचे आहेत, आता हा आरोप इतका गमतीशीर आहे की त्यांचं असं म्हणणं असतं की मी 24 तास उपलब्ध, हे आज दिसतील उद्या दिसणार नाही। मी मान्य करतो ते 24 तास उपलब्ध राहणार आहे कारण की त्यांच्याकडे काही काम नाही, पण त्या पलीकडे बाबा तू 24 तास उपलब्ध जरी राहिलं तर लोक तुझ्याकडे आले पाहिजे ना। आपण मग उभा कट्ट्यावर बसलोय, चहा घ्यायला बसलोय, पण लोक अर्थ घेऊन येणारच नाही, तुझ्याकडे कोण येणार? तिथं सिस्टम वेगळी आहे पालकमंत्री साहेब, तिथं लोक जात नाहीत, हे लोक उचलून तिकडे आणतात, ही उलटी सिस्टम आहे तिथे। तिथं या फोटो फ्रेम मध्ये कोणी दिसलं भैया का पहिला फोन जातोय, दिवसात 3 फोन जातात एकाला, काय करत होत तिकडे तिकडे काय करत होत, आणि तिसऱ्यांदा फोन नाही उचलला की गाडी आली आणि गाडी नगरला पोहोचलाच म्हणून समजायचं। तर या बैठकांसाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी, त्यांची सोडवणूक करण्यासाठी, जनतेच्या हितासाठी देशाला पुन्हा भाजपाचीच गरज आहे असंही यावेळी सांगण्यात आलं। 1.5-2 वर्षामध्ये राशींचा कायापालट करण्यात यशस्वी ठरलो आणि ह्या सगळ्याची जाणीव आता आपल्याला ठेवावं लागेल। जलसंधारणाच्या बाबतीत असेल, रस्त्याचे काम असतील, पर्यटनचा आपल्या देवस्थानला एवढा मोठा निधी दिलेला असेल, आता ह्या सगळ्याची जाणीव ठेवून जो माणूस आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देतो तो आपल्याकडून अपेक्षा तरी काय व्यक्त करतोय, ती की फक्त एक मताची अपेक्षा व्यक्त करतोय, आणि ते जर मत आपण देऊ शकलो नाही तर निश्चितपणाने आपल्याला सुद्धा कृतज्ञ म्हणावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात, कारण आपण तिकडं पण राहिलेलो आहे आबा, आपण तिकडं होतो। गेल्या 15 वर्षाचा जर सरकारचा विचार केला, आता कानगुडवाडी, देशमुखवाडीतले, काळेवाडीतले सगळे काय लोक आहेत, कुकडीच्या बाबतीत सुद्धा 15 वर्षात जी युती शासनात काम झाले, आता काही गोष्टी ते मान्यच करावं लागतील। त्याच्यानंतरच्या 10-15 वर्षात आपल्या भागातले कुकडीचे राहिलेले कामं असतील, हस्तांतरण असेल, भूसंपादनचे पैसे असतील, ही कुठलीच कामं ठप्प झाली। गेल्या 4-5-6 महिन्यापूर्वी 3,948 कोटीला राज्याच्या मंत्रिमंडळाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली। आपल्या भागातल्या बऱ्याचशा लोकांचे भूसंपादनचे पैसे कोट्यावधी रुपये येणं बाकी, आता ते पैसे मिळण्याला खऱ्या अर्थानं वाट मोकळी झाली की आपल्या उमेदवारांना तुमच्या समोर ठेवा,
समोरच्या उमेदवारांना तुमच्या समोर ठेवा. मला वैयक्तिक कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, परंतु आता तुम्ही सगळे सुज्ञेत, वयस्कर मंडळीत माझे सगळे तरुण सहकारी मित्र आहेत. आता तुम्ही दोन्ही उमेदवार तुमच्या डोळ्यापुढे ठेवा आणि तुमच्याच अंतर्मनाला प्रश्न विचारा की येणाऱ्या काळामध्ये आपल्या पोरा बाळांना, भावांना, बहिणींना, मुलींना, मुलांना आपल्याला डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आम्ही चाललोय त्या रस्त्यावर घेऊन जायचंय का समोरचे उमेदवार चालले त्या रस्त्यावर घेऊन जायचंय? मला असं वाटतं की शॉर्ट नोटीस मध्ये बोलवलेली सभा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला याचाच अर्थ 23 एप्रिलला आणि 23 मेला काय होणार आहे ते या सगळ्या लोकांवरून दिसतंय. कारण मी आम्हाला विचारत होतो की कधी काळी इथं जर राशीनला सभा काही नेत्याच्या झाल्या तर राज्याचे नेते येऊन सुद्धा 2-2 तास बसले पण माणसं जमलीच नाहीत. हा पण हा राशीनचा इतिहास आहे. आता मी कसं म्हणू? त्यामुळं सुजय विखे आपले उमेदवार आहेत, त्यांना प्रतिसाद मिळतोय. कर्जत जामखेडच्या जनतेसह अहमदनगरच्या जनतेने हाच चंग बांधलाय की 23 मेला सुजय विखे हे या भागाचे लोकप्रिय खासदार होणार म्हणजे होणार. गेली अनेक वर्ष आमचा हा भाग, आमचा हा तालुका विकासाच्या प्रतीक्षेत होता. प्रलंबित प्रश्न अनेक आहेत, ते सोडवण्यासाठी लोक अनेक वर्ष पाठपुरावा निरंतर सातत्याने अनेक लोकांकडे, अनेक व्यक्तीकडे, अनेक पक्षांकडे करत होते. त्याच्या परीने त्या स्तरावरती या मागण्या होत होत्या, सोडवण्याचा प्रयत्न होत होता. परंतु काही प्रमाणामध्ये झाले, काही प्रमाणामध्ये झाले नाही. पण गत कालखंडामध्ये स्वातंत्र्य उत्तर नंतर 70 वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाचा जो रेट राहिला त्याच्यापेक्षा 100 पटीने रेट हा या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये राहिला. हा सगळ्या लोकांना माहित आहे. तर सुजय विखे हे सध्या मतदारसंघामध्ये पायाला भिंगरे लावून फिरतायत. मतदारांचा देखील चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, कर्जत.